दिवा येथे राहणारं मोहपे कुटुंब. आई आणि महाविद्यालयात शिकणारी स्नेहा, मानसी आणि प्रथमेश ही 3 भावंड. वडिलांचे छत्र 7 वर्षांपूर्वीच हरपलेलं. आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करून घर चालवायची. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने सुट्टीसाठी मुरबाडमधील आपल्या काकांच्या परे गावासाठी ही 3 भावंड निघाली होती. निघताना 2-4 दिवसात येतो असं सांगून बाहेर पडली, परंतु परत आलीच नाहीत. आता कायमचीच परत येणार नाहीत. उल्हासनगर येथे रायते पुलाजवळ इको गाडी आणि अशोक लेलँड कंपनीच्या सिमेंट मिक्सरच्या धडकेत त्या इको गाडीतील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. राज्यातील अवैध वाहतूक आणि त्यामुळे होणारे अपघात ही गोष्ट आता नवीन राहिली नसल्यासारखी झाली आहे. या आणि अशाच बातम्या आपण रोज ऐकत असतो, परंतु या घटनांच्या निमित्ताने का होईना आता तरी या प्रश्नावर उपाय शोधणं गरजेचं आहे आणि त्याचीच चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन रोहितसह आपल्या सर्वांचं हिंदुस्तान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याकडे मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने लोक रोज येत असतात. ठाणे आणि पुढच्या शहरांना जोडणारी वेळेची बचत करत किफायतशीर ठरू शकेल असे प्रवासाची दुसरी कुठलीच व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे या सर्वच लोकांना एकतर लोकल पर्यायावरती अवलंबून राहावं लागतं. दिवसेंदिवस मेट्रोचं जाळं विस्तारत जरी असलं तरी त्याचा विस्तार आणि वेग जास्त नसल्यामुळे अजूनही लोकांना ठराविक पर्यायच वापरावे लागतात. जी गत या प्रवासांची आहे तीच गत शहरांतर्गत प्रवासाची देखील आहे. कल्याणशीळ रस्ता असेल, ठाण्यातील घोडबंदर रोड असेल, तसेच अहमदाबाद महामार्ग असेल, या ठिकाणची भीषण वाहतूक कोंडी आपल्याला रोजच दिसते. या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल इतकी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्धच नसल्यामुळे लोकांना फक्त रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहनं यांसारख्या पर्यायांवरती अवलंबून राहावं लागतं. हेही पुरेसं नसल्यामुळे आता अवैध वाहतुकीला मोकळं रान मिळायला लागलंय. हे फक्त शहरांमध्येच होतं का, तर असं नाही. कल्याण, बदलापूर, टिटवाळा यांसारख्या शहरांच्या आजूबाजूच्या ग्रामीण पट्ट्यांमध्ये सुद्धा हे प्रमाण जास्त आहे. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार फक्त भिवंडी, शहापूर, मुरबाड या भागांमध्ये अवैधपणे वाहतूक करणारी तब्बल 700 वाहनं आहेत, ज्याच्यामध्ये रिक्षा, जीप्स, टॅक्सी यांचा समावेश आहे. जिथे 5 जणांची क्षमता असते तिथे 11 ते 12 माणसं भरली जातात. जिथे एसटीचं भाडं 35 ते 40 रुपये आहे, तिथेच हे शेअर वाहतूक करणारे लोक फक्त 20 ते 25 रुपये घेतात. त्यामुळे वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून लोक सुद्धा रोज प्रवास करतात. एसटी आगारालाच हे लोक विळखा घालून बसल्यामुळे लोकांचा नाईलाज होतो. या विरोधात तक्रारी करून सुद्धा दखल घेतली जात नाही आणि पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे परिवहन विभागाला कारवाई करण्यासाठी मर्यादा येतात, अशी माहिती तिथले ग्रामस्थ देत आहेत. ग्रामीण भागात अजूनही लोकांची पसंती ही एसटीलाच आहे, कारण एसटी हाच एक सुरक्षित आणि स्वस्त असा वाहतूक पर्याय त्यांच्यासाठी आहे. परंतु एसटीच्या फेऱ्याच कमी झालेल्या आहेत. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी देखील ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये जी महामार्गांची कामं चालू आहेत किंवा विविध विकास कामं सुरू झाली आहेत, त्यांच्यामुळे एसटीच्या फेऱ्यांवरती परिणाम झाल्याचं मान्य केलं आहे. रायते पूल अपघातानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही लोकांना प्रवास करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या असं आवाहन केलंय, परंतु तरी सुद्धा नागरिकांना पर्याय उपलब्धच नाहीये. अवैध वाहतुकीचा प्रश्न सातत्याने उग्र होत चाललाय. यावर उपाय सुचवले सुद्धा जात आहेत, जसं की परिवहन विभागाकडून या अवैध वाहतुकीच्या लोकांवरती कारवाई करणं, ती कारवाई कडक करणं आणि त्यातून या अवैध वाहतुकीला आळा घालणं, ग्रामीण भागातून शहरांना जोडणाऱ्या एसटींची संख्या वाढवणे, रस्त्यांची दयनीय स्थिती सुधारून तिथे चांगले रस्ते बांधणे, हे सर्व उपाय सुचवले जात आहेत. हे बघितलं तर हे नक्की कळतं की उपाय आहेत, परंतु त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणार कोण, हाच खरा प्रश्न आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं याच्याबद्दलचं काय मत आहे हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.